दरम्यान मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती टळली। नवी मुंबईत गटारात पडता पडता एक मुलगा वाचलाय। MIDC नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नवी मुंबई आणि परिसरात मागील 5 दिवसापासून जोरदार पाऊस कोसळतोय। नवी मुंबई महापालिका आणि इतर विभागाच्या प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी गैरहजर आहेत। नाले सफाई, गटार सफाई, गटाराच्या झाकणाची दुरुस्ती यासारख्या अनेक समस्या आजही तशाच आहेत। नवी मुंबई येथील पावणे MIDC मध्ये मुंबईत घडलेल्या मॅनहॉल दुर्घटनेची पुनरावृत्ती होता टळली आहे। ज्या फुटपाथवरून हजारो नागरिक ये जा करतात त्या ठिकाणची स्थिती गंभीर असून गटाराची झाकणं नाहीत तर चेंबर पूर्णपणे तुटलेले असून महापालिका आणि MIDCचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे। आता आहे पावणे MIDC मध्ये आणि आपण बघत असाल या रस्त्यावरून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुपारच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते। कारण या ठिकाणी मोठमोठे कारखाने आणि कंपन्या आहेत। त्या कंपन्यांचे कर्मचारी याच रस्त्यातून ये जा करतात आणि त्याच रस्त्याची परिस्थिती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हे संपूर्ण गटार आहे जे मेन होल आपण म्हणू शकतो। या ठिकाणून संपूर्ण येणारा म्हणजे MIDCच्या मार्गातून येणारा प्रचंड पाण्याचा फ्लो जो आहे तो याच गटारातून पुढे जातो। मात्र या गटारांची स्थिती काय आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो। कालची स्थिती आपण मुंबईमध्ये बघितली असेल तर एक व्यक्ती जो होता तो मॅन्युअलमध्ये पडून मृत्युमुखी पडला आणि संपूर्ण प्रशासन जे होते हडबडून जागे झालं होतं। तीच परिस्थिती त्याची पुनरावृत्ती नवी मुंबई परिसरामध्ये होऊ शकते। त्याचं कारण असं आहे, आपण बघत असाल या ठिकाणी हे जे मॅन्युअल आहे, मी आता हा मॅन्युअल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे मॅन्युअल पूर्णपणे उघडं आहे, या ठिकाणी झाकण अजिबात नाहीये। मी या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघत असाल या मॅन्युअलमध्ये मी आता उतरलोय आणि पूर्ण आता जवळपास हे मॅन्युअल पूर्णपणे आपण बघत असाल याच्या खाली पण जाऊ शकतो। ही अशी स्थिती जी आहे ती आता महानगरपालिकेच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रहदारी असते। अनेक लोक, शेकडोंच्या संख्येने लोक या ठिकाणातून ये जा करतात आणि झाकणांची परिस्थिती अशा प्रकारे असेल तर आपण नागरिकांना कोणत्या प्रकारची सुविधा महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी दिली हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। ही एक स्थिती नाहीये, अशा अनेक ठिकाणी आपण बघत असाल अनेक ठिकाणी आहेत। हे क्या हाँ मीच पडलो असता रोज आते आप इधर उधर से रोज येतो आम्ही। हे असंच रोज असतं, इथे पूर्ण पाणी भरलेलं असतं पूर्णपणे। हो ना, रोजच्या खूप जोरात पाऊस असला ना इथे पूर्णपणे इथपासून हे पूर्ण एरिया पूर्ण भरलेला असतो संपूर्ण। झाकणांची स्थितीबद्दल तुम्ही काय बोलता? झाकणं ही अशीच असतात। ही बघा, ही तुटलेला हा तिकडे तिथे बनवल्यापासून तसाच आहे तो तिकडे तिथे ठेवलेला आहे बघा तिथे। म्हणजे पण काम केल्यापासून तिथे झाकण टाकलेलंच नाही। म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे, अक्षरशः खेळ आहे, अक्षरशः खेळ आहे। मी स्वतः या ठिकाणी आपण बघत असाल हे दगड ठेवलेलं आहे। महानगरपालिकेचं हे कार्य की या ठिकाणी दगड ठेवलं जात आहे आणि ही मॅन्युअलची परिस्थिती आपण बघत असाल हे गटार पूर्णपणे तुटलंय। या गटाराची स्थिती आपण पाहू शकाल, हे गटार पूर्णपणे तुटलंय। जर या गटारामध्ये एखाद्या व्यक्तीचा भर पावसामध्ये या ठिकाणी पाणी साचतं असं म्हटलं जात आहे, या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा पाय गेला तर तो माणूस जिवंत राहील का हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। 2 स्पॉट झाले आणि तिसरी स्थिती आपण बघत असाल या ठिकाणी हे मॅन्युअलचं गटार जे आहे ते पूर्णपणे आता रिकामं आहे, पूर्णपणे बाजूला सरलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण सांगितलेल्या नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी कोणताही अधिकारी MIDC असो महानगरपालिकेचा असो कोणताही अधिकारी या ठिकाणी नसतो। त्यामुळे मुंबईची पुनरावृत्ती होणार नसेल किंवा व्हायची नसेल तर नवी मुंबई आणि MIDCच्या प्रशासनाला जागे होणं गरजेचं आहे। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।